सर ये अतिक्रमण की जो कार्रवाई चल रही है शहर में, उस पर क्या एक्शन लेने वाली है वक्फ बोर्ड, क्या फैसला लेने वाली है? बहुत सारे प्रॉपर्टी उसमें बाधित होने वाली है। देखो, इस मामले में तो मैंने कुछ दिन पहले प्रेस नोट जारी किया था कि जो भी लोग वक्फ प्रॉपर्टी पर बैठे हैं और जिनके पास कोई पुरावा नहीं है, ना ही कॉर्पोरेशन की परमिशन है, ऐसे लोगों को हमने पिछली मीटिंग में कहा था कि जिनके पास कुछ भी कागज़ है, कोई किराएनामा है, वो लेकर हमारे वक्फ ऑफिस में आए और अपना किराएनामा 2014 के लीज रूल के हिसाब से बना कर ले। जो लोग ऐसा करते हैं हम उनको एनओसी देंगे, जिससे उनको कॉर्पोरेशन से राहत मिलेगी। जो लोग ऐसा नहीं करेंगे उनको हमने कहा था कि 1 महीने के अंदर अगर आप ये नहीं करते हैं तो हम खुद जो है तो हम कॉर्पोरेशन को लिस्ट दे रहे हैं। जो हमको मांग कर रहे हैं कि MRTP एक्ट के तहत जो आपको अधिकार है कि हमारी प्रॉपर्टी विदाउट परमिशन के कंस्ट्रक्शन की उनके खाली करके देंगे। इसमें मस्जिद भी है सर, मस्जिद कितना है इंक्रोचमेंट सिटी सर देंगे, आप मान लीजिए सर सिटी में अभी लगभग 60-65% होगा, 65%। और अगर प्रॉपर्टी का गिना जाए तो कितना होगा? सर आप मान लीजिए, हम आपको एज पर रिकॉर्ड देते हैं सर। आप अगर आप ऐसा प्रेस में पूछ रहा हूँ, आपको पता होगा तो आप मुझे बोलो 5,000 है, 10,000 है, 9,000 है। देखो, मराठवाड़ा के जो शहर है हमारे, अंदाजा जो 1 लाख एकड़ जो मैंने आपको बताया, तो मराठवाड़ा में अगर उसका बाइफर्केशन देखा जाए तो एक 10 से 15 हज़ार का एवरेज एकड़ का है जी हर शहर का। तो जैसे बीड़ का भी मुझे पता है 14 है, जाला का 17,000 है। इस 10 से 15 हज़ार एकड़ का ऐसा एवरेज है जिसमें आपका प्रॉपर्टी है इंक्रोचमेंट एवरेज। मैंने बोला ना आपको, पूरे महाराष्ट्र लेवल में 65% का एवरेज जी नहीं, 65% तो हम लोगों ने बहुत बार छाप लिया। औरंगाबाद सिटी में ऐसे कितनी प्रॉपर्टीज है जिस पर आपका आप जो कह रहे हैं कि अतिक्रमण है? हाँ, 10,000 है, 15,000 प्रॉपर्टी ऐसे जिसमें सभी है, कब्रिस्तान भी है, आपकी कोई जमीन भी होगी, सभी इसके ऊपर इतने जगह पर हमारा अतिक्रमण है। उसी एवरेज में बोल रहे हैं हमको 60-70% जमीन पे हमारा अतिक्रमण है, एग्रीकल्चर लैंड अगर छोड़ दिया तो कितने यहाँ पे नंबर ऑफ लैंड 15 है, 20, 25, 10,000, 15,000, 9,000, 5,000 शहरामध्ये क्या है मतलब शहर के अंदर जो है हमारे सिटी में जो मेन प्रॉपर्टीज है, वैसा देखा जाए तो अभी नंबर्स तो नहीं बता सकता सर। मुतवल्ली जिम्मेदार है क्या सर इसके लिए, जो कब्जे अवैध? इसके लिए जिम्मेदार अभी कौन है वो फाइल देखने के बाद ही पता चलेगा। लेकिन ये भी सवाल अच्छा है आपका कि मुतवल्ली को हमने कभी ही अवेयर नहीं किया कि उसका ड्यूटी क्या है, वह फैक्ट क्या कहता है। अगर उसको पता होता तो बेरी बाग जैसी कॉलोनी बनती नहीं। बेरी बाग में जितनी भी है कि अगर वो चाहता तो लीज रूल के मुताबिक देता तो वक्फ को भी इनकम आती थी और लोगों को भी जो है तो जो मकान बने हैं वो कॉर्पोरेशन से परमिशन लेके बनते हैं। क्योंकि बेरी बाग के लोग मुझे आकर मिलकर गए। ऐसी कई कॉलोनी है औरंगाबाद सिटी में या तो फिर औरंगाबाद जिले में अपनी कितनी एकड़ जमीन है और उसके ऊपर कितना 65% मेरे को समझ में आ गया। अप्रोक्सीमेटली कितने एकड़ जमीन होगा जो वो अपन दावा कर रहे हैं कि हमारी सर मस्जिद मैसेज भी किया था, अपनी बात भी हुई थी। सर मस्जिद से भोंगे हटाए जा रहे हैं, ये आपकी संस्था है? देखिए, मस्जिद से भोंगे हटाने का मामला ऐसा है कि वो गृह विभाग का डिसीजन है और उन्होंने कुछ क्राइटेरिया फ्रेम करके वो भोंगे की परमिशन देने वाली है। उसके लिए वक्फ बोर्ड से जो भी मस्जिद के लिए परमिशन लगेगी वो हम विदिन डे देने की कोशिश करेंगे, क्योंकि मस्जिद, दरगाह, कब्रिस्तान, इसकी हिफाजत करना ये बोर्ड की जिम्मेदारी है। बोर्ड खास इन्हीं के लिए बना है, तो हम लोग उसको बोर्ड में भी नहीं लाएंगे। हम सीओ को पावर दिया है कि ताकि एप्लीकेशन आए तो तुरंत उसको राहत मिल जाए। सारी कानूनी प्रक्रिया को पार करके वो एनओसी देंगे। सर, कल जो यहाँ पर हमला हुआ, जो किसी के साथ मारपीट की गई सलीमुल्लाह था, तो क्या मामला था? उस पर आपने कोई कानूनी कार्रवाई की है? उसकी हम कड़ी निंदा करते हैं। वो मामला बिल्कुल शर्मनाक मामला हुआ है। उसके लिए हमने जिनके साथ ये मामला हुआ था उनको बुलाए थे। हमने उनको पूछा आपको किसी पे शक है क्या, तो उन्होंने हमको लिख कर दिया है कि उनकी कोई अपोनेंट पार्टी है जिस केस में वो यहाँ पर आए थे, पिंपले नीलम करके पूना की केस है, उसमें हेयरिंग में आए थे वो। तो उन्होंने वो जो हेयरिंग में पार्टी आई थी उनके सामने कहा कि इन्हीं के लोग थे जिन्होंने मुझ पर हमला किया है, और ऐसा उन्होंने राइटिंग में भी दिया है। तो उस हिसाब से हम उसकी दखल लेंगे और आगे की कार्रवाई करेंगे। सर, पुलिस स्टेशन में अभी सलीम भाई से बात हुई थी, वो बता रहे थे कंप्लेंट उनकी नहीं लिए जा रही है। उस पर कुछ आप लोग की तरफ से कुछ पुलिस से बात की गई है?
सर इस तरह से अगर लोग शिकायत लेके आएंगे और उन पर हमले होंगे तो ये जगह कितनी महफूज है? वक्फ बोर्ड में लोग आने से डरेंगे फिर ऐसे? सर आप यहाँ मीटिंग में वहाँ सीसीटीवी अवेलेबल है? वो शिकायत लेकर नहीं आए थे, कल हेयरिंग थी, वो हेयरिंग में एक पार्टी थे, उन्होंने पुलिस को लेटर दिया था कि यहाँ पर कुछ गलत हो सकता है, आपका पुलिस प्रोटेक्शन हमको चाहिए। तो आपको अंदाजा था ये चीज़ हो सकती है? क्योंकि बानेर को लेकर बहुत काफ़ी चर्चा हो चुकी थी। उन्होंने सोशल मीडिया पे कुछ वीडियो आए थे कि मेरा खुद चेयरमैन का नाम लेकर इसको रास्ते पे पकड़ कर मारो बोल के, तो इस तरीके की हरकतें कुछ सोशल मीडिया पर फेसबुक पर पोस्ट आए थे, समीर गाजी को और सीओ जुनेद सैयद को पकड़ कर मारो बोल के, इसलिए हमने पुलिस को लेटर दिया था। लेकिन मामला कुछ अलग हो गया। वो हमें लगा था कि बोर्ड मेंबर को चेयरमैन के ऊपर हमला होने वाला है, लेकिन दोनों पार्टी आपस में लड़ पड़े। ऐसा स्टेटमेंट खुद सलीमुल्लाह ने हमारे पास राइटिंग में दिया है कि इस अपोनेंट पार्टी ने, उसने भी कहा कि भाई हमारे सामने कि मैंने नहीं किया है, लेकिन उनका इल्ज़ाम वो अपोनेंट पार्टी पे था जो पिंपड़े नीलम की हेयरिंग में दोनों पार्टी आई थी। आइडेंटिफाई हो गए वो लोग? मतलब यहाँ पर सीसीटीवी वगैरह है? आप जहाँ मीटिंग ले रहे हैं आ जाओ उसमें। सीसीटीवी नहीं है कैंपस में। तो सर कैंपस में है, कैंपस में तो एक सवाल है ना सर, ये असल में क्या है कि हम लोग जो है तो बाहर कैंपस में है, लेकिन हम जो मीटिंग लेते थे हज हाउस का जो आयुक्तालय का कैबिन है वहाँ पर सीसीटीवी वगैरह है, लेकिन वहाँ पे कुछ दिक्कत की वजह से हमको जगह नहीं मिली। अगर हमको यहाँ पर हमेशा लेना पड़ा तो हम नेक्स्ट टाइम से हमने कल ही डिस्कस करें कि यहाँ पे सीसीटीवी का इंतज़ाम करेंगे। आम्ही याच्या आधीच पण सांगितलं होतं की एकूण जमीन जी आहे 1 लाख एकर जमीन आहे अंदाजे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये जवळपास 60 ते 65% एन्क्रोचमेंट आहे, हे पण सांगितलेलं आहे। तर त्याच्यासाठी आता पर्याय म्हणून आता आम्ही एक टेंडर काढलेलं आहे, कारण हे शासन आमचं महायुतीचं आल्यापासून वक्फ मंडळाला जेवढा निधी बळकटीकरणाला आला याच्या आधी कधीच आला नाही। आम्ही जे रेकॉर्ड आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी आम्ही ते रेकॉर्ड दुरुस्तीसाठी मशिनरी अवेलेबल केली। आणि हा जे प्रश्न होता आमच्या पत्रकार बंधूचा GIS मॅपिंगचे टेंडर काढलेले लवकरच त्याची वर्क ऑर्डर निघणार आहे। त्यामध्ये जितक्या मिळकती महाराष्ट्रामध्ये वक्फच्या आहेत त्या मिळकतीचं GIS मॅपिंग होणार आहे, प्लस त्या मिळकतीचं पोटेन्शियल पण तो देणार आहे। समजा एखादी जमीन आहे तर त्याचं पोटेन्शियल तिथं काय होऊ शकतं, शाळा होऊ शकते, मॉल होऊ शकतं, किंवा तिथं शेती होऊ शकते, किंवा एखादा ॲग्रिकल्चर प्रोजेक्ट होऊ शकतो। हे मॅपिंगचं आमचं टेंडर कंप्लीट झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर पुन्हा शासनाच्या मदतीने काही प्रकल्प समाजोपयोगी राबवता येईल, हे आमचा पुढचा मानस आहे। ज्या प्रकारे माझा एक प्रश्न आहे, 2 प्रकल्प राबवण्यात आलेले आहेत, तुम्ही मेन मेडिकल कॉलेज आणि स्टेडियम, यस, हे दोन्ही बीडमध्ये असं पूर्ण महाराष्ट्रभरासाठी काय म्हणजे औरंगाबाद में है ना, संभाजीनगर नहीं देतो मी उत्तर देतो ना। जी मेडिकल कॉलेज आहे आपल्या पूर्ण भारताचं पहिलं कॉलेज होतंय, ऐका तुम्ही, तर ते पहिलं कॉलेज बीडमध्ये आमच्याकडे त्याच्यासाठी जी जमीन पाहिजे रोड टच ती सहजरित्या अवेलेबल होती आणि तिथं करतोय। पण आमचं जे काय प्रोग्राम आहे आता चालू की त्याप्रमाणे वक्फ मिळकतीचं जर युटिलायझेशन झालं तर हे तरी शासनाच्या मदतीने होतं। आम्ही स्वतःचे मेडिकल ओपन करू, मेडिकल कॉलेज प्रत्येक रिजनमध्ये मेडिकल कॉलेज ओपन करू, कारण या मिळकती सगळ्या कमर्शियल मिळकती जास्तीत जास्त आहे। शेतीची जरी जमीन असली तर वक्फची जमीन उपजाऊ जमीन आहे, त्याच्यातून आम्ही उत्पन्न रिकवर करू आणि प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज होईल असं आमचा उपक्रम आहे। ज्या प्रकारे मनपा फौजफाटा घेऊन अतिक्रमण काढत आहे तसं तुम्ही काढू शकत नाही। तुमच्या जमिनीवर जे प्रस्ताव तुमच्या मेडिकलचा किती जमीन आपल्या ताब्यात आहे सध्या तुमच्याकडे, आणि मेडिकल अजून काय काय प्रस्ताव आहे? प्रश्न नाही कळला। जमीन किती आहे मेडिकल कॉलेज की वो जो मिली है त्याच्यासाठीच आम्ही जे आहे ना एक परवा मला वाटतं 5-6 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी बीड यांच्यासोबत बैठक झालेली आहे। त्याच्यामध्ये सिव्हिल सर्जन होते, त्यानंतर बरेच त्याच्याशी संबंधित अधिकारी होते। तर मेडिकल कॉलेजात किमान आणि कमाल किती जमीन लागेल त्याच्याबद्दल जे ते 15 दिवसात अहवाल सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे, निर्देश दिलेले जिल्हाधिकारी महोदयांना। आमच्याकडे एक 18 एकरचा प्लॉट आहे, 32 एकरचा एक प्लॉट आहे वक्फचा बीड शहरामध्ये आणि एक 25 एकरचा। तर ते त्यांचा जे क्रायटेरिया आहे त्याच्याप्रमाणे ते आम्ही ठरवू। बदनामी करू नये अशी मी आपल्या मार्फत सगळ्यांची विनंती करतो। अतिक्रमण का जो मामला है सर, अतिक्रमण शहर में चल रहा है।
आपल्याकडून काय ऍक्शन घेण्यात आला अशा लोकांचे? काय आप बोल रहे थे कि गलत सोशल मीडिया पर गलत चीजें फैलाई जा रही है, तो फिर आप लोग क्यों खामोश बैठे हैं? उनके खिलाफ एक्शन क्यों नहीं लिया जाता जो गलत चीजें फैला रहे हैं? आता आपण काय करतोय, आपल्या मार्फत आम्ही संदेशच देतोय ना त्यांना. पण आज काय लोकांची दिशाभूल केली जाते, लोकांचा दोष नसतो त्याच्यामध्ये. आता माझ्याकडे जे काय फेसबुकचे पेज आले, मराठी मुसलमान असेल, कोणीतरी रोहिना शेख नावाची व्यक्ती आहे ते असेल, हे लोक इनोसेंट आहेत. यांना फक्त जे यांना मिसगाईड केलं जातं. तर मी त्यांनाही आपल्या मार्फत विनंती करतो की त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या गोष्टीचं शहानिशा करावी, त्याच्यानंतरच आरोप करावं. की कोणावर आपण आरोप करतोय तर त्याच्यामध्ये तथ्य आहे का? तथ्य असेल तर बिल्कुल छापा. नहीं, इम्तियाज जलील ने मांग करे हुए चौकशी की. ब्लैकमेलर घूमने वाले कौन से ब्लैकमेलर है? कौन से पार्टी है क्या है? असे आता व्यक्तिगत आपण नाव सांगू शकत नाही, पण 10-15 वर्षापासूनची जी मंडळामध्ये प्रॅक्टिस होती जनरली की त्याला नोटीस पाठवणे किंवा वरचा काहीतरी पुरावा काढणे आणि त्याला ब्लॅकमेल करणे. सर अतिक्रमण को लेकर याच विषयाच्या अनुषंगाने विचारतोय की 2013च्या पूर्वी विक्री करण्याचा अधिकार होता, तुम्ही त्या नियमाप्रमाणे केले. असे नियमाप्रमाणे किती जमिनी विक्री करण्याचा आणखी तुमच्याकडे प्रस्ताव आहे का? तो पण क्लिअर करून टाका. नाही, आमच्याकडे तसा कुठलाही प्रस्ताव सध्या पेंडिंग नाहीये विक्री करण्याबाबतीचा. डेव्हलपमेंटची जी NOC आहे ते आम्ही त्याची चौकशीची समिती बनवलेली आहे. ते डेव्हलपमेंटचे किती प्रस्ताव होता? नाही, ते 2009 ते 13च्या 9 ते 13च्या दरम्यान जे काही NOCs दिल्या गेल्या होत्या त्याच्याबद्दल आम्ही चौकशीची समिती बनवलेली आहे. आणि हे कम्युनिकेशन लेटर आहे, सीओने आता खुलासा केलेला आहे. मंडळामध्ये कुठलाही त्याचा प्रस्ताव आलेला नाहीये. NOC किती NOC दिल्या आहेत आणि किती ते चौकशी करतोय ना आम्ही. साधारण 100च्या आसपास ती फिगर आहे. आणि याची चौकशी कधीपर्यंत संपणार आहे तुमची? म्हणजे काही असं टाइम बाउंड नाहीये, पण अंदाजे 3 ते 4 महिन्यात चौकशी समितीचा अध्यक्ष महाराष्ट्र. सर ये अतिक्रमण को लेकर जो शहर में कुछ विकण्यात येत किंवा विकली जात नाही असे अधिकार नाही होता, त्यामुळे त्यांनी काही रेव्हेन्यूचे त्याचे एंट्रीज घेतलेल्या नव्हत्या. त्याबाबत वक्फ मंडळाकडे वेळोवेळी विचारणा होत होती. त्याचं फक्त ते स्पष्टीकरण आहे आताचे जे पत्र सोशल मीडियावर फिरते. मंडळाला आजच्या तारखेला कोणतीही वक्फ मालमत्ता विकण्याचे अधिकार नाही. त्यामुळे आता वक्फ मंडळ असेल किंवा CEO असेल कोणतीही मालमत्ता आजच्या तारखेला विकू शकत नाही. जे काही पत्र आज सोशल मीडियावर येत आहे ते फक्त हे जे जुनं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ती हिस्ट्री त्याच्यामध्ये ते लिहिलेलं आहे. आणि त्यात लिहिलेलं आहे की ज्या दिवशी सेल डेट झाला त्या दिवशी वक्फ मालमत्ता त्याचा जो दर्जा होता तो संपुष्टात आला. त्यामुळे त्याचा वर्ग 2 किंवा वर्ग 3 दर्जा राहत नाही. हे फक्त वक्फ मालमत्तांनाच असतो. ती विकण्यात आल्यामुळे त्याचं वर्ग 1 काढायला काही हरकत नाही असं फक्त ते कम्युनिकेशन आहे. त्याला अगदी चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियामध्ये रंगवण्यात आलं. जमिनीची किंमत काहीतरी 1200 कोटी नमूद करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आजच्या तारखेला ती विकली असं चुकीची माहिती सोशल मीडियामध्ये सगळ्यांनी ती पसरवली. तर या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की वक्फ मंडळांनी कोणतीही मालमत्ता आजच्या तारखेला विकलेली नाही. जे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहे 2006 ते 9 मध्ये झालेले आणि ते ट्रान्झॅक्शन आजही व्हॅलिड आहेत. कोणत्याही न्यायालयाने ते फेटाळले नाही किंवा ते आदेश सेट असाइड केले नाही. त्याच्यामुळे ते जे जुने आदेश आहेत मंडळाने घेतले ते आमच्यावर आजही बंधनकारक आहे. तर ज्यांना कोणाला त्या आदेशाबद्दल हे असेल तर सर अतिक्रमण का कारवाई चल रही है शहर में. अजून थोडं क्लिअर करतात चेअरमन. या आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण चेअरमनला विचारलं होतं, पण मी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याच्यासाठी सांगितलं की ते 27/5चं जे पत्र आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटीमध्ये ते पत्र काढलं होतं. त्यांनी का काढलं म्हणून त्यांना खुलासा करण्याची मी संधी दिलेली आहे. आता आपल्या मार्फत हेही सांगू इच्छितो की मी 7 ते 8 मला वाटतं 5-6 दिवसापासून सोशल मीडियावर हे प्रकरण चालू आहे. आमचं म्हणणं आहे की कोणाला जर हे चुकीचं वाटत असेल तर सोशल मीडियाच्या व्यतिरिक्त जे ना ज्याच्याकडे काही सक्षम पुरावा आहे आजपर्यंत तरी आमच्याकडे ते रिझोल्युशन जे झालं होतं 2006ला जो सेल झाला होता ते कुठल्याही न्यायालयात त्याची दाद मागण्यात आली किंवा कुठल्याही न्यायालयाने ते रद्द केलं त्याच्याबाबतचा कुठल्याही व्यवहार आमच्याकडे अजून तरी आणून दिलेला नाही. आपल्या माध्यमातून मी हेच सांगेन
की ज्याला कोणाला वाटत असेल की हे चुकीचं झालेलं आहे तर त्यांनी सक्षम पुरावा द्यावा, उगीच मंडळाची बदनामी करू नये. कारण जे काय झालेलं आहे त्यावेळेच्या कायद्यानुसार झालेलं आहे, कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे झालेलं आहे. इथं वक्फचा आधार घेऊन कोणाची हॅरेसमेंट केली जाणार नाही. हे ते दिवस गेले आता की काही ब्लॅकमेलर आमच्या कंपाऊंडमध्ये फिरत होते, लोकांना वक्फच्या नावावर हॅरेसमेंट करत होते, ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे काढत होते. हे देवेंद्रजीचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. आमची मालमत्ता आम्ही कोणाला सोडणार नाही आणि आम्ही आमच्या आधारे कोणालाही ब्लॅकमेल करू देणार नाही. जर त्यावेळेच्या टेंडरमध्ये ऑप्शन करून जर त्यांनी ती प्रॉपर्टी घेतली असेल त्या डेव्हलपरने तर तो त्याचा अधिकार आहे. आज किंमत वाढली म्हणून वक्फचा आधार घेऊन त्याची हॅरेसमेंट करायची का? मग तो ज्याला वाटतंय त्याला अप्रोप्रिएट न्यायालय आहे, ट्रिब्युनल आहे, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, त्यांनी दाद मागावी. मंडळाने घेतलेला निर्णय त्यावेळेच्या कायद्यानुसार घेतलेला आहे. ज्याला वाटेल की अंमलबजावणीची गोष्ट करत आहे, ज्याच्यावर स्टे आहे त्याच्यावर अंमलबजावणी आम्ही करू शकत. ये बानेर के जो मस्जिद ज़मीन प्रकरण में जो है 1200 करोड़ के भ्रष्टाचार का आरोप लग रहा है, घोटाले का आरोप लग रहा है, तो ये इसको परमिशन कैसे दे दी है सीओ ने बेचने के लिए? याच्या बाबतीत जे आहे तर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रथम थोडंसं एक देतील, त्याच्यानंतर मी पण बोलेल. मोबाईल भी बानेरची ज्या मालमत्तेबद्दल सोशल मीडियामध्ये काही गैरसमज पसरवले जात आहेत तर त्याची एक वस्तुस्थिती 1-2 मिनिटात मी आपल्यासमोर मांडतो. तर ही मालमत्ता आपल्याकडे 2005च्या दरम्यान नोंदणीकृत झाली होती मंडळाकडे आणि ती नोंदणीकृत झाल्यानंतर वक्फ कायद्यामध्ये 2013पर्यंत तरतूद होती की कोणतीही वक्फ मालमत्ता विकता येत होती वक्फ मंडळाच्या पूर्वपरवानगीने. 2013मध्ये केंद्र शासनाने त्याच्यामध्ये अमेंडमेंट केली आणि ते जे अधिकार होते वक्फ मंडळाचे ते काढलेले आहेत. म्हणजे हा जो गैरसमज आहे की वक्फ मालमत्ता कधीच विकता येत नव्हती हा चुकीचा आहे. 2013पर्यंत वक्फ मालमत्ता विकता येत होती. तर त्याच अनुसार हे प्रकरण होतं. गॅझेटमध्ये हे विकण्याबाबत प्रकरण गेलं होतं 2006मध्ये. गॅझेटमध्ये गेलं, त्याचं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन काढलं गेलं. गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन त्या दरम्यानला कलेक्टर साहेबांचा रिपोर्ट आहे. 9 करोड रुपये 31 लाख रुपये काही त्याचं व्हॅल्युएशन आलं. त्यानंतर बोर्डाने हे सर्व बाबीचा विचार करून 9 करोड 51 लाख रुपयाला ती प्रॉपर्टी विकली होती. त्यावेळेसची जे व्हॅल्युएशन होतं त्यानुसार गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन 9 करोड 31 लाखाच्या आसपास होतं, 36 लाखाच्या आसपास. 9 करोड 51 लाखाला ती प्रॉपर्टी विकली गेली. बोर्डाने आदेश काढलेले आहे 2006ला. त्याच्यामध्ये होतं की 3 वर्षाच्या आत सील डीड करावं. त्यानुसार 2009ला ते सील डीड झालेलं आहे, दुय्यम निबंधकाकडे रजिस्टर आहे आणि त्यानुसार जे काही पेमेंट द्यायचे होते ते चेकद्वारे मस्जिदच्या अकाउंटवरती जमा झालेले आहे. त्याचे स्टेटमेंट देखील आपल्याकडे आहे. तर हे पूर्ण व्यवहार झाल्यानंतर ज्या दिवशी हा पूर्ण व्यवहार होतो त्या दिवशी त्याचा वक्फचा जो दर्जा असतो तो संपुष्टात येतो. तर त्यामुळे ती ज्यावेळेस वक्फ बोर्डाने मान्यता दिली तो सेल डीड झाला आणि त्याचे पैसे मस्जिदच्या अकाउंटवरती आले. त्या तारखेला त्याचा वक्फचा जो दर्जा होता तो संपुष्टात आला. आता प्रश्न राहिला होता की त्याच्या 7/12 उतारावरती अजून वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार ही नोंद येत होती आणि वर्ग 2ची वर्ग 1 महसूल अधिकाऱ्यांकडून अजून झालेली नव्हती. त्यांना काही